हॅलो. आज आपण लाईटचाच एक अतिशय इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहोत. हा अभ्यासक्रमात नाहीये. तुम्हाला 7वी ते 12वी आपला जो फिजिक्सचा अभ्यासक्रम डिझाईन करून दिलेला आहे त्याच्यामध्ये फोटोमेट्री नावाला काही फारसं महत्त्व दिलंच नाहीये त्यांनी. पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे फार मजेशीर आहे. हे समजून घेणं फार महत्त्वाचंही ठरणार आहे की फोटोमेट्री म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यांना लाईट, नुसता लाईट नाही तर तो कलर्स मधला लाईट दिसतो. सो आपल्या डोळ्याच्या रेटिना मध्ये आपल्याकडे दोन पद्धतीचे सेल्स असतात. एक कोनिकल असतात आणि एक सिलेंड्रिकल असतात. सो सिलेंड्रिकल म्हणजे रॉड शेप्ड असणारे जे सेल्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत कलरसाठी. पण त्याचंही आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्या रॉड टाइप सेल्सना फक्त 3 कलर्स आयडेंटिफाय करता येतात. रेड, ब्ल्यू आणि ग्रीन हे ते 3 कलर्स आहेत. या 3 कलर्सना आपण प्रायमरी कलर्स असं म्हणतो. या कलर्सच्या मिश्रणातून तुम्हाला सेकंडरी कलर्स तयार होतात आणि सेकंडरी आणि प्रायमरी याच्या मिश्रणातून तुम्हाला आणखीन कॉम्प्लिमेंटरी कलर्स पण मिळायला सुरुवात होते. आणि त्यामुळे आपल्या अशा पद्धतीने कलर्सची रेंज जी आहे, आपल्याला दिसणाऱ्या कलर्सची रेंज जी आहे ती ब्रॉड होत जाते. आता बेसिकली कलर दिसतो कसा? सो कुठल्याही ओपेक किंवा ज्याच्यातनं लाईट पास होत नाही अशा ऑब्जेक्टवर जर व्हाईट लाईट, सनलाईट जर पडला, तुम्हाला हे माहित आहे की सनलाईट मध्ये आपल्याकडे सगळ्या 7 प्रकारचे रंग असतात. आणि हा समजा एखाद्या रेड रोज फ्लॉवरवर हा सनलाईट पडला तर काय होतं की बाकीचे सगळे कलर्स हे ऍब्सॉर्ब होतात त्या फ्लॉवरमध्ये आणि रेड कलर फक्त रिफ्लेक्ट होतो. त्याच्यामुळे तुम्हाला तो गुलाब जो आहे तो रेड दिसतो. एखाद्या तुमच्या शाळेतल्या एखाद्या मित्राचा शर्ट हा जेव्हा निळा आहे, तुम्ही जेव्हा आयडेंटिफाय करता निळा आहे, तेव्हा फक्त निळ्या कलरचं रिफ्लेक्शन त्या शर्टवरनं तुमच्या डोळ्यांमध्ये होत असतं. बाकीचे सनलाईटवरचे जे जे कलर्स आहेत ते सगळे कलर्स त्या शर्टमध्ये ऍब्सॉर्ब होतात. सो ऍब्सॉर्ब होणारे कलर्स तुम्हाला दिसत नाहीत, फक्त रिफ्लेक्ट होणारा कलर तुम्हाला दिसतो. आणि मग ह्याचं एक मजेशीर उदाहरण तुम्हाला बघायला मिळतं की तुमची आई जेव्हा साडी घ्यायला दुकानात जाते तेव्हा साडी सिलेक्ट केल्यानंतर ती साडी घेऊन ती बाहेर येते, सनलाईट मध्ये बघते आणि मग फायनल तिचा सिलेक्शन होत असतं. फायनल सिलेक्शन त्यानंतर करते ती. फोटोमेट्री विषयी जरी तिला फारसं माहीत नसेल तरी तिला हे कळतं की दुकानामध्ये लावले गेलेले जे लाईट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्या साडीचा ओरिजिनल कलर दिसणार नाही, तो सनलाईट मध्ये आल्यानंतरच दिसेल. याचं उदाहरण आणखीन एक सांगता येईल तुम्हाला. सोडियम व्हेपर लॅम्प. सोडियम व्हेपर लॅम्प जो असतो तो त्याच्यामध्ये जर येलो आणि व्हाईट फ्लॉवर्स तुम्ही ठेवले, येलो आणि व्हाईट फ्लॉवर्स, तर ते तुम्हाला ऍज इट इज दिसतात. पण बाकीचे सगळे कलर्स हे मात्र ब्लॅकिश वाटतात. किंवा मर्क्युरी लाईट. मर्क्युरी लाईटमध्ये रेड कलरच नसतो आणि रेड कलर नसल्यामुळे रेड कलरचे ऑब्जेक्ट्स त्यामध्ये काळसर दिसतात, काळपट दिसतात. तुम्ही हा बघितला असेल की रस्त्यामध्ये जे आपल्याकडे लाईट्स लावलेले, आजकाल LED आहेत पण काही जुन्या ठिकाणी आहेत तुम्हाला मर्क्युरी व्हेपर लॅम्प्स आहेत किंवा सोडियम आहेत. सो मर्क्युरी किंवा सोडियम मध्ये तुम्ही जर तुमच्याच अंगावरचे कपडे बघितले तर तुम्हाला ते नवीन रंगांचे दिसायला लागतात. सो यामध्ये रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होतं, त्या लाईटमध्ये कुठले कुठले कलर्स आहेत हे देखील तेवढंच महत्वाचं ठरतं. सो फोटोमेट्री विषयी आणखीन काही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत